सर्वांच्या योगदानाला आम्ही लाख लाख सलाम करतोय. त्याचबरोबर मंचावरनं आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ वांगणी आमचे मार्गदर्शक मान्यवर दत्तामामा बनोटे इथं मंचावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं सुद्धा मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या घरचा संघ मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरलाय. जाणता राजा शीळ आणि त्यांच्या सोबत फाईट करतायत. सकाळच्या सत्रामध्ये आपल्या नावावरती एक सामना ज्यांनी केलाय श्री गणेश मानकेवली. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला तो मानकेवली टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारली. बॅटिंगचं पाचारण जाणता राजा शीळला दिलंय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. सामन्याला सुरुवात होतीये. हॅलो डीजे रोहित, थोडा आवाज दे ना भाऊ. हॅलो चेक. येस, गेम ऑन. पहिलाच बॉल. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीनं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर लॉफ्टेड हिट. आक्रमक प्रहार. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने येतोय. वाईडिश लॉंग ऑफ वरनं आला. चेंडूला पकडलं, फेकलं. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे आपल्या संघासाठी वाचवतोय. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय फलंदाज भूषण आणि प्रज्योत. सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक चांगला फटका. 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं. इथे सुद्धा इथे फटका पुन्हा चांगला आहे कव्हरच्या डोक्यावरनं. कव्हर स्वीपरला. आता मात्र चेंडू थांबणार नाही. सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. दोन धावा. त्यानंतर हा चौकार. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा आल्या. 3 षटकांची मॅच. द्वितीय फेरीचा हा सामना. हेमंतचा हा चेंडू इथे मिस टायमिंग. झेल पकडला जाईल का? कॅरी झाला नाही. बरोबर चेंडूच्या समोर येऊन बरोबर चेंडूला अडवलं. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तिथे. संघासाठी नक्कीच काही धावा इथे वाचवण्याचा प्रयत्न तो करतोय. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुन्हा थोडंसं हलतंय 8 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे यशस्वी अटेम्प्ट. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव आलाय. सलामीवीर फलंदाज बॅटिंग करत असताना भूषण. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाची बॅटिंग त्यांनी पेश केली आहे. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेली टीम टॉप 6 मध्ये. जाणता राजा शीळ या संघाला आपण पाहिलं. इथे चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडून फेक करतील. एक सिंगल धाव मिळेल. चर्चा होत राहील. जाणता राजा शीळ हा सुद्धा एक मातब्बर संघ आहे. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव मध्ये क्वालिफाय झाले होते. अर्थात दत्तामामा बनोटे यांचे चिरंजीव गौरव बनोटे याला उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब सुद्धा मिळाला. इथे हा चेंडू पहा वाईट बॉल घोषित केलाय. अवांतरची धाव आली आहे धावफलकावरती. एका धावेच्या मदतीनं थोडीशी वाढ झाली आहे. स्कोरबोर्ड 10 वरती जाऊन पोहोचलं. 10 ऑन बोर्ड. इथे जागेवरनं टोलवलाय. परफेक्ट मिड विकेट बाउंड्रीला सलामी ठोकत असताना जबरदस्त फटका. जाणता राजा शीळ संघासाठी षटकार. धावा इथे जमा केल्या. 16 विदाउट लॉस. आकर्षक दमदार सुरुवात दिली आहे. जाणता राजा शीळ वांगणी विभागाला बिलॉंग करणारा हा संघ आहे. जबरदस्त ही सुरुवात देत असताना सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही नॉट आउट खेळतायत. भूषण आणि प्रज्योत. दहिवली गावचं हे ऐतिहासिक सुंदर क्रीडांगण. समोर आपण पाहताय आमच्या कॉम्बॉक्सच्या अगदी समोर डामडौलामध्ये उभा असलेला सह्याद्री. कोंडेश्वरच्या सहवासामध्ये हा संपूर्ण परिसर भक्तिमय सातत्याने होऊन जात असतो. अर्थातच आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारं देवस्थान कोंडेश्वर श्री क्षेत्र कोंडेश्वर अगदी इथून हाकेच्या अंतरावरती. इथे बॅटची एज आणि विकेटच्या मागे एक सुंदर झेल टिपलाय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात राज गडगेनं सुंदर केली आहे. राजला मिळाली आहे विकेट.
समोर सह्याद्री चारी बाजूला हॅट्रिक बॉल थोडासा दिशाहीन भूमिकेमध्ये कामगिरी पार पडतास्त करून हे दोन संघ आपण पाहताय तर द्वितीय फेरीमध्ये दाखल झाले. 3 षटकांची मॅच 2 षटक संपली आहेत. संधी झेल पकडला जाईल आणि धक्का लागलाय जाणता राजा शीर टीमला. फलंदाज माघारी परतलाय. वेल जज कॅच. दहिवलीकरांचा मान अभिमान सन्मान स्पीड किंग भारत ज्याचं संगीत तुम्ही ऐकताय. अतिशय दर्जेदार संगीत संयोजन डीजे रोहितच्या माध्यमातून सुंदर संगीत संयोजन साऊंड सिस्टीमचा दमदार आवाज त्याचबरोबर आमच्या आवाजाची सातत्याने काळजी या ठिकाणी घेतली जाते. भरपूर बिझी शेड्यूल्ड डे नाईट फॉर्मॅटमध्ये महेश धुळे सर सुद्धा सेवा करतायत. या परिसराचा आणि क्रिकेटचा बुलंद आवाज गेली 15 वर्षापासून ही जबाबदारी महेश धुळे सरांच्या खांद्यावरती. मदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष तथा व्यासपीठ कुठलंही असू द्यात सामाजिक राजकीय शैक्षणिक त्याचबरोबर खेळ पैठणीचा ही त्यांची स्पेशालिटी. अर्थातच महेशजी धुळे सर प्रत्येक इव्हेंटला 4 चंद्र लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असतं. इथे या स्पर्धेची सुद्धा सेवा करतायत. बाईचा इशारा येतोय. धाव जरूर मिळेल. धावा येणं गरजेचं. रन कहा से बे आए रन्स आना जरुरी. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. धावफलकावरती आहेत 21 धावा धावफलकावर. या षटकाचा आपण विचार करताय. प्रशांत आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर 22 झाले. इथे सुद्धा फटका चांगला आहे. आता मात्र धावांची कोंडी फोडली आहे. गरज होती आणि या गरजेच्या वेळेला धावून येणारा बॅट्समन तुम्ही पाहताय प्रशांत ज्यानं ठोकलाय हा षटकार. भोईरच्या विरोधात जाणता राजा शीळ संघाचा प्रशांत जो मैदानावरती खेळतोय फिनिशरची भूमिका तो अदा करतोय. षटकार त्यानं ठोकलाय. उर्वरित चेंडूंवरती धावा बनवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. आता मात्र प्रशांतला सूर सापडलाय. टप्पा त्यानं चांगला टाकला. गती वाढवली. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 28. तिसरं शेवटचं अंतिम षटक. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द लास्ट डिलिव्हरी लास्ट ओव्हर. इथे मिस टायमिंग. चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत. मिड विकेट वरती थोडंसं फंबल. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या त्या 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना खेळतील श्री गणेश मानकिवली. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन शिळगावचे समाजसेवक तथा आमचे मार्गदर्शक एक उत्तम समालोचक तथा निवेदक मान्यवर दत्तामामा बनोटे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. मामांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी आयोजन समितीच्या वतीनं संजय दादा कोंडिलकर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवर दत्तामामा बनोटे यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. आज त्यांची टीम मैदानावरती खेळतीये. त्यांना पाठराखण करण्यासाठी ते आवर्जून मंचावरती उपस्थित आहेत. जाणता राजा शीळ आणि
इथे आलेल्या प्रत्येक अतिथीचा यथोचित मान सन्मान करणं ही भारतीय संस्कृती. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी वराडे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही करत आहोत. आदरांजली चषकामध्ये दत्ता मामा आपण आलात, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या 30 धावा. 31चं लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी चालू केला जाईल. निश्चितच सेकंड इनिंगला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल, समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूयात. या स्पर्धेला 4 चंद्र लावण्याचा काम निश्चितच आपल्या बिझी शेड्यूलमधनं ज्यांनी केलंय, दिवस रात्र सेवेमध्ये आहेत. आज दिवसाची सेवा करून पुन्हा एकदा रात्री धामतच्या मैदानावरती त्यांना पोहोचायचंय, तरी सुद्धा अगदी वेळेवरती या ठिकाणी येऊन आपली सेवा सादर करतायत. बदलापूरच्या आणि या परिसराच्या ग्रामीणच्या क्रिकेटला बुलंद आवाज देण्याचं काम ते करतायत. आमचे मार्गदर्शक मान्यवर महेशजी धुळे सर आपल्यासोबत जोडले जातील. यस सर, ओव्हर टू यू. धन्यवाद डीजे आणि धन्यवाद सोमनाथजी खाडे सर, ज्यांचा आवाज आपण या क्रिकेट स्पर्धेला या ठिकाणी ऐकतोय. खरं तर गेली 2 दिवस काल देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आज देखील ते मात्र आमच्या समवेत जॉईंड आहेत. बदलापूर शहापूर या विभागामध्ये सातत्याने त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. खरं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या खांद्यावरती असतात. SPL शहापूर विभागातील शहापूर तालुक्यातील एक अभिमानाची स्पर्धा. खरं तर ते त्या स्पर्धेला लीड करतात आणि आज बदलापूर नगरीमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर वराडे या गावात ते दाखल झालेले आहेत. मनपूर्वक त्यांचा विशेष आभार आपण करू आणि थेट जाऊयात चालू मॅचकडे. एका बाजूला जांताराजा क्रिकेट क्लब शील आणि श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली या 2 टीममध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. 31 धावांचं लक्ष्य आणि 31 धावांसाठी सलामीची जोडी सध्या राज गडगे आणि पंकज फोले. गोलंदाज भूषण बॉलिंग ट्रॅकवरती, संघाचा सर सेनापती. शॉर्ट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहील. मिड विकेटला बॉल जाईल सरळ सीमा पार. बॅटर राज गडगेच्या बॅटमधून आलेला खणखणीत संघर्षमय षटकार. गिरगाव आणि जय हनुमान कानोर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण आल्याची रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा, कारण अजून आपल्याला पहिल्या फेरीतील 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यायची आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वेलफेअर याच्या माध्यमातून तुम्ही खेळतायत. खरं तर आपण पाहतोय रजिस्टर असोसिएशन आणि त्याचा नोंदणी क्रमांक सुद्धा याच कारणास्तव या ठिकाणी हे नामकरण करण्यात आलेले आहे. त्याच नावाने संघ सातत्याने प्रत्येक विभागामध्ये खेळेल. मग ठाणे असेल किंवा रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जेव्हा जेव्हा आपला संघ या विभागातील दाखल होईल वांगणी बदलापूरमधून, तेव्हा मात्र प्रत्येक विभागामध्ये या नावाचा उल्लेख सातत्याने होताना पाहायला मिळेल. गोलंदाज भूषण डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्या पतीनं टाकण्यात आलाय.
कमबॅक त्याला देखील करावं लागणार आहे, कारण हा सामना महत्वाचा आहे. हो, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला गलीमधून चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. बॉल जाईल सरळ दन 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 करत सीमा पार, जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. संतोष दादा धुळे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. नामांकित उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण या मंचावरती आपले मनपूर्वक स्वागत. त्यांची आमची काल रात्री भेट झाली राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात आणि आज देखील या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. 11 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल चेक करण्यासाठी ऑफिशियल हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. खरं तर विष्णू शिंदे सर आणि आराम हे दोन ऑफिशियल पंच आहेत. जेव्हा ऑफिशियलला काही डाऊटफुल असेल तर ते केव्हाही रिव्ह्यू घेऊ शकतात. एक्झॅक्टली एखादा गोलंदाज जर चेंडू टाकता वेळेस मधोमध आला तर अंपायर्सला देखील आपला डिसिजन देणं थोडंसं कठीण जातं आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर या ठिकाणी केला जाईल. आपण पाहणार आहोत पडल्यानंतर एक्झॅक्टली हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर होता की आत, या सर्व गोष्टी तपासल्या जातील. एस लिगल बॉल, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. टॉस साठी कानोर टीमचे कॅप्टन आणि शिरगाव टीमचे कॅप्टन आपण यायचं. ओव्हर द विकेट. ओ यावेळी 7व्या बाटे खेळण्याचा प्रयत्न, बिडॉनला डायरेक्ट हिट झाली नाहीये, परंतु खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर एक खेळाडू जो मात्र राज गडगे स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न करत होता शेवटच्या बॉलवरती, या ठिकाणी धाव 5 रुपयाने परतावा लागणार आहे. पहिला धक्का लागेल टीम बाडकिवली संघाला. ती सरासरी बंटेन केली माडकुली संघाने. 31 धावांचं टार्गेट 18 बॉलमध्ये होतं. 11 धावा बनल्या गेलेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता 20 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 10ची सरासरी रिक्वायर्ड रन रेट म्हणून आता बनून राहिली आहे. चला कानोर टीमचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर आपण टॉससाठी या. आणि शिरगाव, जय भवानी, सागर इरमाळी अँड ऑल टीम, आपला कोणी मेंबर्स असेल तर आपण सुद्धा टॉससाठी यायचे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन सध्या आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर ही स्पर्धा आणि याच ग्रामीण गटातून हे संघ तुम्हाला पाहायला मिळतात. एकंदरीत 40 संघांचा समावेश आणि या 40 संघातून आजचा दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय. वेगळ्या हाफची एक मॅच. जे हनुमान कानोर संघ रेडी आहे. शिरगाव संघाला विनंती राहील आपण आल्याची नोंद करा आणि टॉससाठी लगेच तात्काळ तुम्ही आमच्या टॉस बॉक्समध्ये या. सबीर खाडे या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती राहील की आपण स्टेजशी संपर्क करा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सचिन आलेत. 11 धाबा भूषणने खर्च केल्या. आता 12 मध्ये 20 त्यांना वाचवायचे आहेत, परंतु प्रचंड वारा या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्वेकडून पश्चिमेकडे सध्या वारा वाहताना आपल्याला पाहायला मिळतो आणि कदाचित या एंडला फलंदाजाला त्याचा जास्त बेनिफिट मिळू शकतो. आणि आता शॉट ऑफ गुड लेंथ, वेग प्रचंड पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत. या षटकानंतर आपण टॉस करू. गोलंदाज आपण पाहतोय. पहिला डॉट, यानंतर षटक क्रमांक आपण पाहिलं तर सचिन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चांगली गोलंदाजी त्याला करायची आहे. 12 बॉलमध्ये 20 धावा त्यांना वाचवायचे. प्रतिस्पर्धी टीम माडकुली संघाला याच धावा चेस करायच्या. हो, पायामध्ये टाकण्यात आलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे. पंच आमचे तटस्थ आहेत. एक सिंगल धावमुळे शॉर्ट स्क्वेअर लिगला स्ट्राईक देखील रोटेट झाली. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सध्या प्रशांत भोईर मैदानावरती आहे. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. सध्या नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप दादा बैकर
त्यांच्या वतीनं देखील माडकुली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि सर्व लेजेंड प्लेयर माडकुलीचे 40+ त्यांच्या वतीनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सचिन. हो मिस्टामिंग टॉप एज झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे चुकीचा अनुमान यष्टी रक्षकाने लावलाय. अगदी आपण पाहतो हा झेल जर झाला असता तर कदाचित मानकुली संघ देखील या मॅच मध्ये अडचणीत असता, कारण झेल कोणाची सोडली आहे तर ती मात्र प्रशांत भोईरची, ज्याने मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. 29 धावांची बहारदार इनिंग खेळणारा प्रशांत भोईर सध्या मैदानावरती आपण पाहतोय, त्याला मिळते जीवनदान. ही कॅच होती की ही मॅच होती, जाणताराच्या शेळ संघासाठी हे पाहणं तितकंच गरजेचं आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सचिन ओर दी स्टंप. हो आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. पंकज बोलेला देखील मैदान सोडावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल श्री गणेश क्रिकेट संघ माडकुलीला. फलंदाज बाद. भोईरचा तो झेल टिपला असताना सचिन हेच सांगतायत तर बॅक टू बॅक 2 धक्के या षटकामध्ये देण्यात आले असते, परंतु प्रशांत भोईरला मिळालेलं जीवनदान त्याचा फायदा प्रशांतने या बाश मध्ये उचलायला हवा. धावसंख्या धावफलकामध्ये 13 धावा, 13 रन्स. 31 ची गरज आहे. 8 बॉल शिल्लक. विजयासाठी अजूनही 18 बनवायचे या मॅच मध्ये. ओ चांगला बॉल हेमंत साठी आपण पाहतोय. आणखीन एक डॉट. जबरदस्त अप्रतिम कामगिरी होती सचिनची. का वेग त्याचा आपल्याला पाहायला मिळतं. वेगाबरोबर अचूक टप्पा देखील आहे, नियंत्रण देखील, आणि सर्व काही गोष्टी आपल्याला सुरळीत पाहायला मिळत आहेत जाणताराच्या क्रिकेट क्लब शेळ संघाच्या. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. अद्यापपर्यंत पगडा भारी राहिला गोलंदाजाचा. कौतुक करावं लागणार आहे सचिनचं. 7 बॉल 18 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक केला हेमंत मराठे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्याच्या आबाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सरळ वाऱ्याशी वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या ऐन मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली आहे. हेमंत मराठेच्या बट मधून आलाय षटकार. टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. जय भवानी शिरगाव या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. 19 धावा बनल्या गेलेत. या षटकामध्ये आल्या किमान 8 धावा आणि आता विजयासाठी गरज असणारे ती एकंदरीत 6 बॉल 12 धावांची. अनंत कांबरी यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. शेवटचा अंतिम षटक आणि या अंतिम षटकात आता समाधान आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 12 धावांची गरज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते. थेट प्रक्षेपण, जबरदस्त क्वालिटी, क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे क्वालिटीचा प्रश्न तिथे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता सध्या 6 बॉल 12 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम षटक समाधानच्या खांद्यावरती देण्यात आलाय.
प्रशांत रोणे अमोल फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करत असताना केदार असतील अनेक खेळाडू आहेत. 6 बॉल आणि आता 12 धाबांची गरज आहे. एका बाजूला धाबा वाचवायचे तर दुसऱ्या बाजूला त्याच धाबांचा पाठलाग करायचे ते बाडकुली संघाला. पहिला बॉल पायामध्ये टाकण्यात आलाय, लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. एक सिंगल मिळेल आणि एक सिंगल स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. एका धाबेसाठी आता झगडावं लागेल, एका धाबेसाठी आता संघर्ष करावा लागेल. कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय अत्यंत सामना रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. जिथे 31 धाबांची गरज होती, बाडकुली टीमला 10.33च्या सरासरीने रिक्वायर्ड रन रेट होतं. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, 12 चेंडूमध्ये 20 धाबांची गरज असताना 8 बनल्या गेल्या आणि आता 6 चेंडूमध्ये 12 धाबांची गरज आहे. इक्वेशन प्रत्येक बॉलला तुम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे. 5 बॉल 11ची गरज. आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल. 5 बॉल 11 धाबांची गरज. गोलंदाज समाधान, स्ट्राईक एंडला हेमंत. या ठिकाणी आपण पाहतोय समोर खेळलेत अगदी लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मिळेल. संघाची धावा संख्या 1-1 ने पुढे चालली आहे. का मॅच रांगती आहे. एका बाजूला माडकुली, दुसऱ्या बाजूला शीळ संघ. शीळ संघ देखील भन्नाट इन्फॉर्म मध्ये संघ. सध्या आपण पाहतोय गोरेगाव व नाईट रजनीमध्ये देखील 1 क्रमांकाचा मानकरी राहिलेला आहे. एका पारितोषिकाचा हकदार हा संघ होता आणि आता अगदी आपण पाहतो या मॅच मध्ये देखील तोच रिथम सध्या तरी पाहायला मिळतोय. संपर्क नाही आहे. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आहे. जरी चेंडू डॉट आला तरी मात्र इथे कौतुक गोलंदाजाचंच केलं जाईल. कारण या मॅच मध्ये आपण पाहतो एक डॉट बॉल जणू काही सोन्याच्या भावाप्रमाणे. सोन्याचा भाव जरी लाखापेक्षा जास्त असेल तरी क्रिकेटमध्ये आता एक बॉलची किंमत ही आपल्याला लाखापेक्षा जास्तच पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये बनवायचे 10 धाबा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12 बॉल 20 धाबांची गरज असताना सामना येऊन टेपला 6 बॉल 12 वरती आणि आता 3 बॉल 10ची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतोय समाधान. अद्यापपर्यंत तरी शीळ संघासाठी त्यांनी समाधानकारक कामगिरी केली या मॅच मध्ये. यावेळेस ऑन साइडला उडवलाय गॅप मधून. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. या ठिकाणी गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु भूषणने काय प्रयत्न केलेले आहेत. शेवटच्या मोमेंटला अगदी आपण पाहतो ते झेपावले आणि चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा किमान आपल्या संघासाठी त्याने वाचवलेत. काय फिल्डिंग करतायत, अप्रतिम. कौतुक करावं लागेल भूषणचा. संघनायकाची जबाबदारी काय असते ती त्यांनी दाखवून दिलेली आहे. त्याला माहिती आहे हा सामना जिंकायचे. या सामन्यातून आम्हाला 3ऱ्या फेरीमध्ये जायचंय. 1 पाऊल टाकायचे पुढे. याच अनुषंगाने जबरदस्त फिल्डिंग केली जाते. 2 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज. यावेळेस बॅकफुटला जाऊन पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतात. 1 कंप्लीट सेकंडचा कॉल आणि मिळतील धावा 2. 1 बॉल आणि आता 6 धावांची गरज. ज्या बाडकुली संघाला समीकरण होतं 6 बॉल 12चं, ज्यांनी 6 धावा बनवण्यासाठी 5 बॉल खर्च केलेत आणि आता शेवटच्या अंतिम बॉल वरती 6 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका चमत्कार घडवेल या मॅच मध्ये. आपण पाहतोय काल देखील असा सामना पाहायला मिळाला. जांभेली वर्सेस कुळगाव या 2 टीम मध्ये जी मॅच झाली का अफलातून पाहायला मिळाली आहे. जिथे मात्र कुळगाव संघाने 3 चेंडू 6 धाबांची गरज असताना साहिलने ठोकलेला षटकार आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. तशीच मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. चित्तथरारक सामना आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आदरांजली चषक 2026. 1 बॉल 6ची गरज. डॉट आला, विकेट आली, 4 आले तरी सामना जिंकेल शील, परंतु षटकार आला तर सामना जिंकेल श्री गणेश क्रिकेट संघ बाडकुली. विजयाची पताका कोण मिरवेल या क्रीडा नगरीमध्ये, कोण आपला अटकेपार झेंडा रोवेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचा बॉल. गोलंदाज समाधानने या धावा मात्र वाचवल्यात. फलंदाज होईल झेलबाद आणि इथे आपण पाहतोय एक सामना ज्यांना फ्री मिळाला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी रोमहर्षक विजय मिळवलाय. थेट 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल टीम जाणता राजा क्रिकेट क्लब शीळ संघाचं. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम श्री गणेश क्रिकेट संघ बाडकुली.